नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज SIP म्युच्युअल फंड आणि SIP सेव्हिंग स्कीम या दोन्हीमधील डिफरन्स जाणून घेणार आहोत आणि या दोन्हीमधील तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी कोणता पर्याय बेस्ट आहे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, SIP म्युच्युअल फंड आणि LIC सेव्हिंग स्कीम या दोन्हीमध्ये 10 मुख्य फरक आहे. तर SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे तुमचे पैसे सिस्टमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्ट होतात. LIC मध्ये तुम्ही प्रीमियम भरावं लागतं तुम्हाला. हे दरवर्षी भरावं लागतं LIC मध्ये प्रीमियम, आणि त्याच्यामध्ये रिस्क थोडं कमी असतं, त्यामुळे रिटर्नसुद्धा खूप कमी असतात. तुम्हाला महिन्याला 5,000 रुपये भरायचे आणि 20 वर्षानंतर 5,000 म्हणून हे 12 लाख रुपये तयार झाले. आणि ह्या 12 लाख रुपयाचे तुम्हाला 20 वर्षानंतर 50 ते 70 लाख होऊ शकतात. पुढच्या 5 वर्षात ही अमाऊंट डबल होते, कारण तिथे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काम करते. जर समजा एखाद्या महिन्यात तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर तुम्ही तो महिना स्किपसुद्धा करू शकता. म्हणजे LIC ही इन्फ्लेशनच्याच बरोबर चालते, इन्फ्लेशनला मागं पाडत नाही. ही LIC स्कीम सुरू करायला कमीत कमी 10,000 रुपये प्रीमियम भरावे लागते दरवर्षी. SIP ही बाजाराशी जोडलेली असते. तर तुम्हाला मी मागं सांगितलं, आपला निफ्टी इंडेक्स आहे, हा आपल्याला ॲन्युअल रिटर्न 12% पर्यंत देतो. त्यामुळे आपण SIP मध्ये जर बघितलं, पैसे कधीही काढता येतात. LIC स्कीममध्ये पैसे आधी काढण्यास तोटा होतो. तुम्ही SIP रिडीम केली तर तुम्हाला 2 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. लॉक इन म्हणजे काय? लॉक इन म्हणजे तुम्हाला तेवढ्या पिरियडमध्ये पैसे काढता येत नाही. तसं तर LIC मध्ये रिटर्न्स महागाईशी जुळत नाही. तर बघा मित्रांनो, SIP म्युच्युअल फंड आणि LIC सेव्हिंग स्कीम या दोन्हीमधील हे 10 मुख्य फरक आहे. तर आपण पुढे हा एकानंतर एक सविस्तरपणे समजूया. चला तर मित्रांनो, पॉईंट नंबर 1 बघूया. SIP शुद्ध गुंतवणूक योजना, LIC सेव्हिंग स्कीम बचत प्लस बोनस योजना. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे तुमचे पैसे सिस्टमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्ट होतात. SIP ही फक्त पैसे वाढवण्यासाठी बनवलेली योजना आहे. LIC ही मुख्यतः सुरक्षित बचत योजना आहे. SIP काय? SIP मध्ये तुमचे पैसे डायरेक्ट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतात. LIC मध्ये काय होतं? LIC मध्ये तुम्ही प्रीमियम भरावं लागतं तुम्हाला. हे दरवर्षी भरावं लागतं LIC मध्ये प्रीमियम, आणि त्याच्यामध्ये रिस्क थोडं कमी असतं, त्यामुळे रिटर्नसुद्धा खूप कमी असतात. तुमचे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवले जातात. तुम्ही दरवर्षी प्रीमियम भरतात. हे तुमचे पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले जातात. म्हणजे तुम्हाला काय करायचं असतं SIP मध्ये? प्रत्येक महिन्याला काय 100 रुपये असो किंवा 500 रुपये असो, मिनिमम 100 रुपयापासून तुम्हाला SIP मध्ये दर महिन्याला इन्व्हेस्ट करता येतं. आणि हे पैसे तुम्ही तुमच्या पद्धतीने, हाय रिस्क म्युच्युअल फंड आहे, लो रिस्क म्युच्युअल फंड आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही एक कोणताही म्युच्युअल फंड निवडला, त्यात तुम्हाला पैसे गुंतवता येतात. दरवर्षी प्रीमियम भरता. LIC मध्ये कसे असते? LIC मध्ये तुम्ही दरवर्षी पैसे भरतात, त्यालाच प्रीमियम म्हणतात. LIC मध्ये तुम्हाला दरवर्षी प्रीमियम भरावं लागतं. बाजार वाढला की तुमचा पैसा वाढतो. मॅच्युरिटीला तुम्हाला निश्चित रक्कम प्लस बोनस मिळतो. SIPचं कसं आहे? तुम्ही पैसे हे बाजारात गुंतवलेले असतात, आणि SIPला तुम्ही ज्या फंडमध्ये पैसे गुंतवता त्या फंडचा एक मॅनेजर असतो, त्यांची एक टीम असते. यात जास्त काही रिस्क नाही आहे, त्यामुळे SIP मध्ये पैसे टाकलेली ही चांगली गोष्ट आहे. बाजारात तुमचा पैसा वाढतो. जसे आपलं मार्केट वरवर जाईल तसं तुमच्या पैशाची व्हॅल्यूसुद्धा वाढत जाईल. तुम्हाला SIP मध्ये युनिट भेटतात, तसं त्या युनिटची किंमतसुद्धा वाढत जाते. मॅच्युरिटीला तुम्हाला निश्चित रक्कम भेटते, प्लस बोनस मिळतो. तुम्ही LIC मध्ये जी योजना निवडाल त्यामध्ये तुम्हाला आधीच माहीत असतं की तुम्हाला किती रक्कम भेटणार आहे, आणि प्लस तुम्हाला बोनस भेटतो. मुख्य उद्देश वेल्थ क्रिएशन, संपत्ती निर्माण. मुख्य उद्देश सेफ सेव्हिंग विथ बोनस. SIP मध्ये तुम्ही पैसे का टाकता? तुमची संपत्ती निर्माण होण्यासाठी, आणि SIP ही कंपाऊंडिंग करते पैशाला, त्यामुळे तुमची वेल्थ क्रिएशन होते. तुम्हाला मी पॉवर ऑफ कंपाऊंडिंगसुद्धा सांगेल. मित्रांनो, पॉईंट नंबर 2 बघूया. गुंतवणूक पद्धत, म्हणजे तुम्ही SIP मध्ये कशी गुंतवणूक करता आणि LIC सेव्हिंग स्कीममध्ये कशी. तर बघा, तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता. तुम्ही दरवर्षी प्रीमियम भरता. जसं की तुम्हाला मी मागच्या पॉईंटमध्ये सांगितलं, तुम्हाला SIP मध्ये दर महिन्याला काही पैसे भरावे लागतात. ते मिनिमम तुम्ही 100 रुपयापासून सुद्धा भरू शकता, आणि मॅक्झिमम तुम्ही कितीही भरू शकता. तसं तुम्हाला LIC सेव्हिंग स्कीममध्ये दरवर्षी प्रीमियम भरावं लागतं. ते कमीत कमी तुम्हाला 10,000 रुपये वर्षाला भरावे लागते. गुंतवणूक लवचिक आहे, कधीही काढता व कमी करता येते. गुंतवणूक निश्चित आहे, बदलता येत नाही. SIP मध्ये कसं आहे? तुम्ही समजा SIP केली 1,000ची, तर समजा तुमच्याकडे 2-3 महिने तुम्ही टाकले, आणि एखाद्या महिन्यात तुमच्याकडे पैसे नाही आहे, तुमच्याकडे 500 रुपये, तुम्ही SIP केलेली 1,000 रुपयाची,
तरी तुम्हाला त्या महिन्यामध्ये 500 रुपये टाकता येतात. म्हणजे पैसे कमी करता येतात आणि वाढवता येतात. जर समजा एखाद्या महिन्यात तुमच्याकडे पैसे नाही आहे तर तुम्ही तो महिना स्किपसुद्धा करू शकता. म्हणजे याच्यात फ्लेक्सिबिलिटी आहे, लवचिकपणा आहे. तसं LIC सेव्हिंग स्कीममध्ये कसं आहे, गुंतवणूक निश्चित आहे, बदलता येत नाही. जर समजा तुम्ही 10,000, 20,000, 50,000ची जर का तुम्ही स्कीम निवडली तर तुम्हाला वर्षाला तेवढे पैसे भरावेच लागतात. ते तुम्हाला बदलता येत नाही. छोट्या रकमापासून सुरू करणे शक्य. साधारणपणे मोठ्या रकमेत सुरू. छोट्या रकमेपासून सुरू करणे शक्य म्हणजे इथं दिलेलं आहे 500 रुपयापासून, पण काही अशा सुद्धा SIP आहे त्या तुम्ही 100 रुपयापासून सुद्धा सुरू करू शकतात. साधारणपणे मोठ्या 60,000 मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, पण तुम्ही 10,000पासून सुद्धा सुरू करू शकता. पैसे बाजारात गुंतवले जातात आणि वाढ मार्केट परफॉर्मन्सवर अवलंबून आहे. रक्कम सुरक्षित राहते. तुम्हाला जे परतावा निश्चित प्लस बोनस मिळतो. तुम्हाला जे पर्सेंटेज मिळणार असतं ते तुम्हाला पहिलेच निश्चित केलेलं असतं की तुम्हाला किती मिळणार आहे. SIPचं कसं आहे, जर समजा मार्केट चांगला परफॉर्मन्स दिले मार्केटनं, तर तुम्हाला पैसे त्या स्पीडनं तुमचे पैसे वाढतात. ते 12 ते 15% मिनिमम. म्हणजे एक निफ्टी 12%ना आतापर्यंत त्यांनी रिटर्न दिलेलं आहे, त्यामुळे आपण 12% धरतो. कारण की निफ्टी हा स्टेबल इंडेक्स आहे. तर आपण सर्व कॅल्क्युलेशन 12%ने करतो. आणि मार्केट समजा जर जास्त चांगला परफॉर्मन्स, जसं जर बघितलं मागच्या 2 वर्षापासून मार्केट खूप चांगला परफॉर्मन्स करते, तर SIP ह्या 20% सुद्धा तुम्हाला रिटर्न देत आहे काही. तसं LIC सेव्हिंग स्कीममध्ये तुम्हाला निश्चित पैसे तुम्हाला अगोदरच माहीत असतं तुम्हाला किती पैसे मिळणार आहे. SIP ही इन्फ्लेशनच्याच बरोबर, आपलं LIC ही इन्फ्लेशनच्याच बरोबर चालते, इन्फ्लेशनला मागं पाडत नाही. कारण की तुम्हाला LICमध्ये 4 ते 5% तुम्हाला रिटर्न देत असतात. ते तुम्हाला जास्त का दिसतात, कारण ते दरवर्षी बोनससुद्धा देतात. ते दरवर्षी तुम्हाला 5 ते 6% बोनससुद्धा देतात. आणि LIC सेव्हिंग स्कीममध्ये कंपाऊंडिंग नसते. हा सर्वात मोठा तोटा आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. एक दीपक नावाचा मुलगा आहे, तो दर महिन्याला 5,000 रुपये SIPमध्ये गुंतवतो आणि हे फ्लेक्सिबल आहे. म्हणजे गुंतवणूक पद्धत आपण पाहतो ना, 5,000 रुपये हे फ्लेक्सिबल आहे, आपल्याला कमी जास्त करता येतात. अभिषेक दरवर्षी 60,000 रुपये LIC प्रीमियम भरतो. ते निश्चित आहे. याला हे कमी पण करता येत नाही आणि हे जास्त पण नाही, कारण की याला एवढे भरावंच लागतात. थोडक्यात निष्कर्ष, SIP ही फ्लेक्सिबल मंथली इन्व्हेस्टमेंट आहे. LIC ही फिक्स ॲन्युअल प्रीमियम आहे. चला तर मित्रांनो, पॉईंट नंबर 3 बघूया. किमान रक्कम. SIPमध्ये तुम्ही 500 पासून गुंतवणूक सुरू करू शकतात. SIPमध्ये तसे मी तुम्हाला मागे सांगितले 100 रुपयापासून सुद्धा गुंतवणूक सुरू करू शकतात. LICमध्ये साधारण तुम्ही 10,000 पासून प्रीमियम सुरू करू शकता. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 10,000 रुपये ही LIC स्कीम सुरू करायला कमीत कमी 10,000 रुपये प्रीमियम भरावे लागते दरवर्षी. लहान रक्कमपासून सुरू करण्यासाठी मुभा आहे, त्यामुळे नवीन गुंतवणूकीसाठी सोयीस्कर. जसे की बरेचसे मुलं असतात त्यांच्याकडे जास्त पैसे नसतात, ते 100, 200, 500 एवढ्यापासून सुद्धा SIP चालू करू शकतात व आपल्या भविष्यासाठी चांगली कंपाऊंडिंग तयार करू शकतात. सुरुवातीला मोठी रक्कम भरावी लागते, त्यामुळे सुरुवातीला गुंतवणूकदारांना कशीही अडचण होऊ शकते. आता उदाहरण बघूया. दीपक दर महिन्याला फक्त 500 रुपये SIPमध्ये गुंतवू शकतो. तर हा मुलगा आहे, तो किमान 500 रुपयेसुद्धा SIPमध्ये गुंतवू शकतो. मी तुम्हाला सांगितलं आहे 500 रुपये तुम्ही 100 रुपयापासून सुद्धा सुरू करू शकता. दुसरा मुलगा आहे अभिषेक, दरवर्षी 10,000 LIC प्रीमियम भरतो. म्हणजे याला 10,000 रुपये भरावे लागते. 10,000पेक्षा कमी ही स्कीम चालू होत नाही. थोडक्यात निष्कर्ष, SIP लहान रक्कमपासून फ्लेक्सिबल गुंतवणूक, LIC मोठी रक्कमपासून निश्चित प्रीमियम. पॉईंट नंबर 4 बघूया. रिटर्न्स. दोन्हीमध्ये आपल्याला रिटर्न कसे मिळतात. SIP ही बाजाराशी जोडलेली असते, तर अंदाजे तुम्हाला 10 ते 15% मिळते. निश्चित प्लस बोनस 5 ते 7% हा तुम्हाला बोनस मिळतो. SIP ही बाजाराशी जोडलेली असते, तर तुम्हाला मी मागं सांगितलं आपला निफ्टी इंडेक्स आहे, हा आपल्याला ॲन्युअल रिटर्न 12% देतो. त्यामुळे आपण सर्व कॅल्क्युलेशन 12%नीच करतो. आणि आपलं LIC सेव्हिंग स्कीममध्ये तुम्हाला निश्चित ही रिटर्न हे निश्चित असतात, कारण ते तुम्हाला 3 ते 4% रिटर्न देतात, प्लस दरवर्षी 5 ते 7% बोनस देतात. रिटर्न्स निश्चित नाही पण जास्त वाढ शक्य. रिटर्न निश्चित पण मर्यादित वाढ. SIPचे रिटर्न निश्चित नसतात, मार्केटच्या परफॉर्मन्सवर डिपेंड असतात. जर मार्केट चांगल्या पद्धतीने वाढलं तर तुम्हाला खूप चांगले सुद्धा रिटर्न मिळू शकतात. जर मार्केट
मार्केटने जर चांगला परफॉर्मन्स दिला नाही तुम्हाला तर त्याचे रिटर्न्स कमी पण होऊ शकतात, पण लॉंग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीने वर्क होते. हे रिटर्न निश्चित तुम्हाला LIC स्कीम चालू करण्याच्या अगोदरच तुम्हाला रिटर्न्स आणि तुम्हाला किती पैसे मिळणार आहे हे आधीच तुम्हाला सांगितलं जातं. SIPमध्ये तुम्हाला ग्रोथ चांगली मिळते आणि LICमध्ये तुम्हाला सेफ्टी मिळते. तर जसं जर बघितलं तर SIPमध्ये जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला सेफ्टी ही चांगलीच आहे, कारण की सेफ्टी म्हणजे तुम्हाला रिस्क नाही. लॉंग टर्ममध्ये कधी पण SIP चांगला परफॉर्मन्स करते, कारण की त्यामध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही काम करते. यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतो, रिटर्न्सचं उदाहरण देतो. दीपक दर महिन्याला 5,000 रुपये SIPमध्ये गुंतवतो. 20 वर्षांमध्ये त्याचे 12 लाख रुपये होतात. जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे, दीपक हा दर महिन्याला 5,000 रुपये इन्व्हेस्ट करतो, तर 20 वर्षानंतर त्याची गुंतवणूक केलेली रक्कम ही 12 लाख रुपये होते व त्याला 10%नी हे 50 ते 70 लाख यामध्ये तुम्हाला एवढे पैसे मिळू शकतात. 20 वर्ष हा लॉंग टर्म पिरियड आहे, त्यामुळे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे 50 ते 70 लाख झाला. तसंच अभिषेक हा दरवर्षी 60,000 रुपये प्रीमियम भरतो, त्याला 20 वर्षामध्ये 12 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो. तो पण दोघं पण 12 लाख रुपये इन्व्हेस्ट करतात, पण हा 60,000 रुपये दर वर्षाला भरतो. तर याचे रिटर्न्स हे 25 ते 30 लाख आहे, कारण त्याच्यामध्ये सेफ्टी नाव आलेलं आहे. सेफ्टीच्या नावाखाली डायरेक्ट तुम्हाला अर्धे पैसे कमी मिळतात. थोडक्यात निष्कर्ष, SIP पैसे वाढवण्यासाठी, जास्त संपत्ती निर्माण करण्यासाठी व रिटर्न्स पण निश्चित नाही. म्हणजे हे रिटर्न्स तुम्ही 50 ते 70 लाख रुपये धरलेले लॉंग टर्ममध्ये जास्तसुद्धा असू शकता आणि हे कमीसुद्धा असू शकता. कमी LIC सुरक्षिततेसाठी रिटर्न निश्चित प्लस बोनस पण वाढ मर्यादित असते. नेक्स्ट पॉईंट बघूया, धोका. दोन्हीमध्ये काय धोका आहे तुम्हाला? SIPमध्ये काय आहे? धोका मध्यम ते जास्त आहे, म्हणजे रिस्क मिडियम टू जास्त आहे. तुम्ही जी SIP चूज कराल त्यावर हे डिपेंड करतं, तुम्ही हाय रिस्क चूज करता की मिडियम रिस्क चूज करता. धोका खूप कमी आहे, कारण की जे LIC सेव्हिंग स्कीम आहे हे त्यांचा पैसा बॉन्ड्समध्ये लावत असतात, त्यामुळे बॉन्ड्स हे सेफ असतात व त्यांचे रिटर्न पण खूप कमी असतात. 3 ते 4% हे बॉन्ड्सचे रिटर्न, 6 ते 7% असतात, पण हे तुम्हाला किती पर्सेंट देतात? LICमध्ये तुम्हाला रिटर्न देतात 4 ते 5% फक्त. तुम्हाला ते पैसे जास्त दिसतात, कारण की त्यामध्ये ते बोनस पण ॲड असतो. दरवर्षी तुम्हाला 5 ते 7%चा बोनस पण मिळत असतो. रिटर्न्स बाजारावर अवलंबून, त्यामुळे उतार चढाव संभवित. तुम्ही SIP ही कमी टाईमसाठी करू नका, कारण की बाजारामध्ये उतार चढाव चालू असतात. जर तुम्ही SIP केली 1-1.5 वर्षासाठी आणि त्याच 1-1.5 वर्षात जर मार्केट खाली आलं तर तुम्हाला त्यामध्ये लॉससुद्धा होऊ शकतो. SIP लॉंग व्हरायझनसाठी करा, जसे की 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. 20 वर्षाची जर तुम्ही 10-20 वर्षाची SIP केली तर तुम्हाला त्यामध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळेल. रिटर्न्स निश्चित, बोनस मिळतो, सुरक्षितता जास्त. हे त्यांचा पैसा बॉन्ड्समध्ये टाकतात, त्याच्यामुळं तुम्हाला ही सुरक्षितता देते आणि रिटर्न्स हे तुम्हाला आधीच माहीत असतात. तर याच्यात पण उदाहरण बघून घ्या. दीपकने SIPमध्ये 5,000 रुपये दर महिन्याला गुंतवले. काही वर्षात बाजार कमी झाल्यात तो थोडा तोटा पाहतो. म्हणजे जर दीपकने SIP चालू केलेली आत्ता सध्या कोरोनाच्या काळात समजा त्याने SIP चालू केलेली असती तर त्याला ते 7 ते 8 महिने इथं हा लॉससुद्धा दिसला असता. पण SIPमध्ये कसं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो, तो प्रत्येक महिन्याला पैसे भरत असतो, त्यामुळे काही महिन्याला त्याला एकदम बॉटमलासुद्धा युनिट कमी पैशात भेटले असतात व त्यामुळे त्याचा फायदा पण होतो. आणि 8 महिन्याच्या आतच मार्केटने पूर्ण रिकवर केले, त्यामुळे त्याचा पैसासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाला असेल. तसंच LICमध्ये उदाहरण बघूया. अभिषेकने LICमध्ये 60,000 वार्षिक प्रीमियम भरला. 20 वर्षात त्याला निश्चित रक्कम प्लस बोनस मिळाला. याला मार्केट त्या उतार चढाशी काही घेणं देणं नाही, पण याचे पैसे खूप कमी होतात. जर तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएशन करायची आहे तर तुम्ही SIP निवडू शकता. थोडक्यात निष्कर्ष, SIP जास्त वाढीची शक्यता, पण रिस्क मध्यम ते जास्त. जे तुम्ही SIP निवडण्यावर आहे. जर तुम्ही हाय रिस्क जरी निवडली आणि लॉंग व्हरायझनसाठी जसे की 15-20 वर्षासाठी केलं तर तुम्हाला रिटर्न्स हे 15% वरसुद्धा तुम्ही रिटर्न्स मिळू शकता. LIC सुरक्षित गुंतवणूक, रिस्क खूप कमी आहे. LICमध्ये सुरक्षित आणि रिस्क खूप कमी आहे, त्यामुळे तुम्हाला रिवॉर्डसुद्धा खूप कमी आहे. पॉईंट नंबर 6, लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. जर तुम्ही SIPमध्ये बघितलं, गुंतवणूक कधीही वाढवता व कमी करता येते. म्हणजे तुम्ही जसं की मी तुम्हाला सांगितलं, SIP ही तुम्ही
जर 1000 रुपयाची केली, जर तुमच्याकडे एखाद्या महिन्यात पैसे नसेल तर तुम्ही ती त्यामध्ये 500 रुपयेसुद्धा टाकू शकता किंवा एखादा महिना स्किपसुद्धा करू शकता. किंवा जर तुमच्याकडे जास्त पैसे आले, जर तुम्हाला असं वाटतं मी आता 2000सुद्धा टाकू शकतो, तुम्ही 1000च्या SIP मॉडिफाय करून 2000ची सुद्धा करू शकता. तसं LICमध्ये कसं आहे, गुंतवणूक बदलता येत नाही, पॉलिसी सुरू राहते. जर समजा तुम्ही 10,000ची जर तुम्ही 10-20 हजारची LIC चालू केलेली आहे, जर तुमच्याकडे एखाद्या वर्षी पैसे नसेल पण तरीसुद्धा तुम्हाला तेवढे पैसे ते भरावेच लागतात. आणि जर समजा तुमच्याकडे जास्त पैसे आले 10,000 रुपये, जर तुम्ही 10,000 रुपयाची LIC स्कीम चालू केली, तुमच्याकडे जास्त पैसे असले, जर तुम्हाला 20,000 करायचे असेल ते तुम्हाला करता येत नाही, तुम्हाला 10,000 रुपयेच वर्षाला भरावे लागतात. म्हणजे यामध्ये फ्लेक्सिबिलिटी नाही. तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार फ्लेक्सिबल राहू शकतात. मी तेच सांगितलं, जर तुमच्याकडे जेव्हा पैसे नाही किंवा जास्त आले तेव्हा तुम्ही फ्लेक्सिबिलिटी करू शकता, याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. पूर्वनिश्चित प्रीमियम भरावे लागते, फ्लेक्सिबिलिटी नाही. हेच मी तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडे पैसे असो किंवा नसो, तुम्हाला हे दर वर्षाला एवढे पैसे भरावेच लागणार, याच्यात काही फ्लेक्सिबिलिटी नाही. उदाहरणार्थ दीपकने SIP 5,000ने सुरू केली, 10व्या वर्षी 7,000 केले, म्हणजे हेच याच्याकडे जास्त पैसे आले तर हा 10 वर्षानंतर 7,000ने सुद्धा याने चालू केली. तसं अभिषेक दरवर्षी 60,000 प्रीमियम भरतो, त्याला ते बदलता येत नाही, त्याला ते जास्तही करता येत नाही आणि त्याला ते कमीही करता येत नाही. थोडक्यात निष्कर्ष, SIP फ्लेक्सिबल गुंतवणूक, परिस्थितीनुसार बदलता येते. LIC निश्चित गुंतवणूक, फ्लेक्सिबिलिटी नाही. चला तर नेक्स्ट पॉईंट बघूया. पॉईंट नंबर 7, पैसे काढणे. तसं SIPमध्ये जर बघितलं, पैसे कधीही काढता येतात. SIPमध्ये कसं आहे, म्हणजे जर तुम्हाला काही गरज पडली पैशाची, जर 10 वर्ष झाले वर तुम्हाला आत्ता सध्या काही अर्जंट गरज पडली तर तुम्ही लगेच पैसे रिडीम करू शकता. ते पैसे तुमच्या 2 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. तसं LIC स्कीममध्ये पैसे आधी काढण्यास तोटा होतो. ते तुम्हाला जेव्हा तुम्ही स्कीम चालू करता तेव्हाच तुम्हाला सांगितलेलं असतं त्यांनी. जर तुम्ही त्यांच्या टाईम समजा 20 वर्षाची केलेली आहे, जर त्याआधी जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्हाला त्याची पॅनल्टी भरावी लागते. काही 10% असते काहीची, ते तुम्ही जी योजना निवडता त्याच्यावर तुम्हाला अवलंबून असते, ते आधीच सांगतात. तर तुम्हाला ते आधी काढता येत नाही, हा एक याचा ड्रॉबॅक आहे. लिक्विडिटी जास्त आहे, इमर्जन्सीमध्ये उपयोग करता येते. तेच तुम्हाला कधीही पैसे इमर्जन्सीसाठी कधीही पैसे यूज करता येते. तुमचे ते शेअर बाय आणि सेल केल्यासारखं आहे. तुम्ही SIP रिडीम केली तर तुम्हाला 2 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. तसं LIC सेव्हिंग स्कीममध्ये पॉलिसी ड्युरेशन पूर्ण होईपर्यंत रक्कम मिळत नाही. तुम्ही जर का तुम्हाला SIPचे समजा आपलं LIC पॉलिसी ड्युरेशन म्हणजे पॉलिसीचा जेवढा टाईमच्या तुम्ही पॉलिसी केली त्या वेळेच्या आधी तुम्हाला पैसे काढू शकत नाही. उदाहरण बघूया. दीपकने SIPमधून काही महिन्यासाठी 20,000 रुपये काढले. म्हणजे जर तुम्हाला अचानक काही काम पडले पैशाचे तर तुम्ही त्याच्यामधून काही पैसे काढूसुद्धा शकता आणि त्याला कोणतीही पॅनल्टी मिळाली नाही. उदाहरण नंबर 2 LICचं. अभिषेकने LIC प्रीमियम आधी काढला, काही रक्कम कमी मिळाली. म्हणजे त्याने जेवढे पैसे भरले होते त्यामधून सुद्धा त्याला पैसे कमी मिळाले, कारण की ती पॅनल्टी होती, ते पैसे त्यांनी कमी केले. थोडक्यात निष्कर्ष, SIPमध्ये पैसे सहज काढता येतात, लिक्विडिटी जास्त, म्हणजे तुम्ही केव्हाही पैसे काढले तर तुम्हाला पैसे मिळतात. LICमध्ये कसं आहे, LIC आधी पैसे काढल्यास तोटा, लिक्विडिटी कमी, म्हणजे तुम्हाला याच्यात पॅनल्टीसुद्धा पाहायला मिळते. चला तर पॉईंट नंबर 8 बघूया. लॉक इन म्हणजे काय? लॉक इन म्हणजे तुम्हाला तेवढ्या पिरियडमध्ये पैसे काढता येत नाही. तसं जर काढलं तर तुम्हाला त्यात पॅनल्टी लागते. सामान्यतः लॉक इन नाही, फक्त ELSSमध्ये 3 वर्ष. म्हणजे SIPमध्ये तुम्हाला लॉक इन पिरियड नाही. काही SIP अशा असतात त्यामध्ये ELSS म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, त्यामध्ये तुम्हाला 3 वर्ष पैसे काढता येत नाही, तुम्ही 3 वर्षानंतर पैसे काढू शकता. हे फक्त काही SIPमध्ये, सर्वांमध्ये नाही. तसं LIC सेव्हिंग स्कीममध्ये 10 ते 20 वर्ष पॉलिसी चालू ठेवावी लागते. जर तुम्ही 20 वर्षाची पॉलिसी केली तर तुम्हाला कमीत कमी म्हणजे ते पॉलिसी चालूच ठेवावी लागते, तुम्हाला मध्ये पैसे मिळत नाही. SIP फ्लेक्सिबल आहे. काही प्लॅन्समध्ये तुम्ही काही रक्कम काढू शकता. म्हणजे ते सांगितलं, काही SIP आहे त्यामध्ये ELSSमध्ये तुम्ही 3 वर्षाच्या नंतर पैसे काढू शकता, त्याआधी तुम्हाला काढता येत नाही. LIC पॉलिसी ड्युरेशन पूर्ण होईपर्यंत रक्कम टायर्ड राहते. म्हणजे तुम्ही LICची पॉलिसी ड्युरेशन पूर्ण होईपर्यंत तुमची रक्कम तशीच राहते, तुम्हाला ती मिळत नाही. उदाहरण, दीपकने ELSS सुरू केले,
3 वर्षानंतर पैसे काढले, 3 वर्षानंतर तो पैसे काढू शकतो त्यामध्ये. तसंच अभिषेकने LIC सुरू केली. तसंच LIC पॉलिसी सुरू केली. 15 वर्ष प्रीमियम भरल्यानंतर त्याला पैसे मिळाले. म्हणजे त्याला पूर्ण 15 वर्ष पैसे भरावे लागले, त्यानंतर त्याला पैसे मिळाले. थोडक्यात निष्कर्ष, SIP साधारणतः लॉक इन नाही, फ्लेक्सिबल आहे. LIC दीर्घकालीन लॉक इन पॉलिसी टायर्ड. पॉईंट नंबर 9, महागाईवर परिणाम. तर बघा, SIP मध्ये रिटर्न्स महागाईवर मात करू शकतो. म्हणजे SIP इन्फ्लेशनच्या पेक्षा जास्त चालते, जास्त रिटर्न देते. इन्फ्लेशन ही भारतामध्ये 6 ते 5-6-7 या % चालते. SIP ही आपल्याला रिटर्न देते 12-15 आणि जसं मार्केटवर डिपेंड 15पेक्षा जास्त सुद्धा जाऊ शकते. LIC मध्ये रिटर्न्स महागाईशी जुळत नाही, कारण तुम्हाला LIC मध्ये रिटर्न्स 4 ते 5% मिळतात. ते फक्त तुम्हाला पैसे जास्त का दिसतात, कारण की त्यामध्ये काही बोनस सुद्धा ॲड असतो. तर LIC ही इन्फ्लेशनच्या मागे चालते. बाजाराशी जोडलेले रिटर्न्स लाँग टर्ममध्ये इन्फ्लेशनपेक्षा जास्त वाढ करू शकते. मी तुम्हाला तेच सांगतो, लाँग टर्म का शब्द इथं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काम करते. पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमध्ये LIC मध्ये पैसे खूप खतरनाक पद्धतीने वाढतात. रक्कम निश्चित असल्यामुळे पर्चेसिंग पॉवर कमी होऊ शकतो. इन्फ्लेशन ही 6 ते 7% वाढते. तुम्हाला तेव्हा पैसे 20 वर्षानंतर मिळणार आहे, तेव्हा त्या पैशाची ॲक्च्युअल किंमत ही तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या पैशापेक्षा सुद्धा कमी असू शकते. त्यामुळे इन्फ्लेशनला मागं पाडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि LIC मध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही काम करत नाही, सर्वात मोठा तोटा आहे. उदाहरणार्थ, दीपकने SIP मध्ये ₹5,000 दरमहा गुंतवले. 20 वर्षानंतर पैसे इन्फ्लेशन ॲडजस्ट वाढले. म्हणजे दीपकने ₹5,000 SIP केली, ती 20 वर्षानंतर त्या पैशाचे इन्फ्लेशनला मागं सोडून सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न त्याला मिळाला. तसंच अभिषेकने LIC मध्ये 60 वर्ष वार्षिक प्रीमियम भरला. इन्फ्लेशनमुळे मॅच्युरिटीच्या वेळेस त्याला खरी किंमत कमी मिळाली. म्हणजे इन्फ्लेशन हे 6 ते 7% चालतं आणि तुम्हाला हे पैसे भेटत आहे 4 ते 5%, त्यामुळे त्याची किंमत कमी होते. थोडक्यात निष्कर्ष, SIP महागाईवर मात करण्यास मदत करते. LIC महागाईशी जुळत नाही, सुरक्षित पण ग्रोथ कमी. पॉईंट नंबर 10, कर सवलत म्हणजे टॅक्स. ELSS स्लॅबमध्ये सेक्शन 80C अंतर्गत कर सवलत मिळते. हे 80C हा एक कलम आहे, त्यामध्ये तुम्हाला 1.5 लाखापर्यंत जर तुमची इन्व्हेस्टमेंट असली तर त्यावर तुम्हाला कसाही टॅक्स लागत नाही. LIC प्रीमियममध्ये सेक्शन 80C अंतर्गत कर सवलत मिळते. यामध्ये सुद्धा तुम्हाला 80C अंतर्गत म्हणजे कलम 80C अंतर्गत तुम्हाला 1.5 लाखापर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट असली तर तुम्हाला कोणताही कर लागत नाही. कर सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला ELSS स्लॅब 3 वर्ष लॉक इन असते. जर तुम्ही 1.5 लाखापेक्षा कमी ELSS स्लॅबमध्ये जर तुम्ही SIP केली आहे तर त्यामध्ये 3 वर्ष लॉक इन असते. कर सवलत मिळणे पण पॉलिसी चालू राहणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कर सवलत मिळवायची आहे तरीसुद्धा तुम्हाला पॉलिसी चालू ठेवावी लागते. उदाहरण, दीपकने ELSS स्लॅबमध्ये ₹1.5 लाख गुंतवले. टॅक्सेबल इन्कम कमी झाली, म्हणजे त्याला ₹1.5 लाखावर काहीही टॅक्स द्यावा लागला नाही, कारण त्याने ELSS स्लॅबमध्ये SIP केली होती. उदाहरण नंबर 2, अभिषेकने LIC मध्ये ₹60,000 वार्षिक प्रीमियम भरला. टॅक्सेबल इन्कम कमी झाली, तर त्याला एकूण समजा त्याची इन्व्हेस्टमेंट जी पण झाली असेल, समजा ₹12 लाख झाली असेल, तर त्याला त्यामधून ₹1.5 लाख वजा करून बाकीच्या जेवढी किंमत असेल त्यावरच टॅक्स भरावा लागेल. त्या ₹1.5 लाखावर त्याला टॅक्स लागणार नाही. थोडक्यात निष्कर्ष, SIP ELSS स्लॅबमध्ये कर सवलत, वेल्थ क्रिएशन. LIC प्रीमियमवर कर सवलत प्लस सुरक्षित बचत. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.